आपण आता इंद्रायणी नदी ओलांडली. इंद्रायणी नदी ओलांडली की पहिल्या टाळकऱ्यांचं गाव लागतं आपल्याला. हे पहिले टाळकरी म्हणजे संत तुकाराम महाराजांचे जावई मालोजीबुवा गाडे असं त्यांचं नाव. इंद्रायणी नदीच्या अगदी पलीकडच येलवाडी नावाचं गाव आहे आणि संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी, जिच्यासाठी एक कथा अशी आहे की जिच्यासाठी संत तुकाराम महाराज वैकुंठावरून परत आले. कारण संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा भागीरथी याच्यामध्ये देहूमध्ये नव्हती आणि तिला जेव्हा कळलं की आपले वडील तुकोबाराय वैकुंठाला गेले तेव्हा तिने खूप आक्रोश केला, खूप विलाप केला आणि महाराजांना विनंती केली, महाराज तुम्ही मला सोडून जाऊच कसं शकते, मी तुमची लाडकी मुलगी. महाराजांना तिच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा देहूमध्ये यावं लागलं, पृथ्वीवर यावं लागलं, अशी ती कथा आहे. ही कथा कथेच्या जागी आहे, पण मला असं या निमित्ताने वाटतं की बापाचं आणि मुलीचं किती प्रेम असू शकतं, किती हृदय कथा आहे की बापाने वैकुंठावरून स्वर्गावरून पुन्हा आपल्या लाडक्या लेकीच्या भेटीसाठी यावं. आणि मग पुढची कथा आहे की तिने महाराजांना खीर करून खाऊ घातली, स्वतःच्या हाताने भरवलं वगैरे. आणि या ज्या खुणा आहेत या सगळ्या या येलवाडी गावामध्ये पाहायला मिळतात. असं म्हणतात जावयाला दशमोग्रह असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो सासूरवाडीला त्रास करणारा, म्हणजे त्याला आधी शांत करावा. आपल्याकडे असतो ना धोंड्याचा महिना असतो बघा, अधिक मास असतो, त्याच्यात जावयाला वाण देतात, जावयाला खुश ठेवावं म्हणजे तो आपल्या लेकीला खुश ठेवेल, अशी काय म्हणतात इथली लोकपरंपरा आहे. तर असे हे जावई म्हणजे भागीरथीचे मालक पती हे मालोजीबुवा, त्यांनी सासरे तुकाराम महाराजांना खुश करणे हा भाग तर सोडाच, पण ते तुकाराम महाराजांच्या संगतीत जाऊन त्यांच्या भजनी लागले, त्यांच्या कार्यात त्यांनी सहभाग घेतला आणि हे मालोजीबुवा तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी आहे त्या 14 टाळकऱ्यांच्या मंडळामध्ये सहभागी झाले. म्हणजे हे बघा, आता आपण या येलवाडी गावात आलेलो आहोत आणि ही येलवाडी गावाची ही ग्रामपंचायत आहे की ज्याच्यावर संत तुकाराम महाराज आणि भागीरथीचं चित्र आहे. भागीरथी तुकाराम महाराजांना घास भरवतायत आणि ही ग्रामपंचायतची इमारत. असंच गावातून आपण पुढे गेलो का तिथे एक शंकराचं मंदिर आहे. अशी कथा आहे की तिथं त्या नंदीचं दूध काढलं, हाताशी काही गाई वगैरे साधन नव्हतं म्हणून, आणि त्याची खीर केली तुकाराम महाराजांना. आणि गावामध्येच मालोजीबुवांचं घर आहे, तिथं त्यांच्या तुकाराम महाराजांची मूर्ती आहे, भागीरथीची मूर्ती आहे आणि ते बघायला आता आपण जाणार आहोत. मी ते घरी मालोजीबुवांच्या घरी, भागीरथीच्या घरी तुम्हाला घेऊन जातो. मालोजीबुवांचं भागीरथी आणि संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे. येलवाडी गाव, त्याची ग्रामपंचायतची इमारत आपण आता पाहिली. हेच ते मंदिर, मंदिराचं नूतनीकरण केलेलं आहे. कदाचित पूर्वीचं मंदिर जुनं असावं, हे आता नव्या स्वरूपातलं मंदिर. ही विठ्ठल रुक्मिणी आहे मध्ये, हे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती, आणि ही भागीरथी संत तुकाराम महाराजांची मुलगी. सुंदर मूर्ती इथं गावकऱ्यांनी बसवल्यात आणि गेले अनेक वर्ष म्हणजे सुमारे 400 वर्षे होत आली हे ठिकाण लोकांनी जपून ठेवलेलं आहे.
आणि ही जी मूर्ती आहे ही संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. संत तुकाराम, मला असं वाटतं की हा बाप आणि ही लेक, हे बापलेकाचं महाराष्ट्रातलंच नाही तर भारतातलं एकमेव मंदिर असावं की जिथं बापाची आणि लेकीची मूर्ती आहे आणि लोकांनी अत्यंत मनपूर्वक किंवा जिव्हाळ्याने या मूर्ती जपून ठेवल्यात. भागीरथीबाईंची आठवण जपून ठेवली आहे, आपल्या जावयाची आणि संत तुकाराम महाराजांची आठवण जपून ठेवलेली आहे. नाव सांगा आणि भागीरथीबाईंबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा. माझं नाव चांगुना सुदाम गाडे. गाडे गाडे आमच्याच घराण्यातले आई भागीरथीबाई. आणि हे म्हणजे आमची कितीतरी वर्षाचे हे आमचं इथं घर यावं काही. आता माझे अजून माझे सासरे माझी 100 पूर्ण झाली, त्यांना तर पूर्ण माहिती आहे त्यातली. बर, पण इथं जे कार्यक्रम होतात रोजची पूजा आरती हरिपाठ सगळं करतो. आणि आतमध्ये ज्या मूर्ती आहेत त्या कोणाकोणाच्या? एक तुकाराम महाराजांची, एक भागीरथीबाईची आणि विठ्ठल रुक्मिणीची. मालोजी बुवांचं कुठं मूर्ती? मालोजी बुवांची काय त्यांनी काय पूर्वीपासूनच काय नाही ठेवलं, काय सांगता येत नाही. पण मूर्ती किंवा पाहिजे होती, आहे का नाही? झाडाखाली अशी मूर्ती होती. बर, भागीरथीबाईची. म्हणजे छोटंच होतं, मंदिर पण नव्हतं, असं साधं आपलं कसं त्यांचं स्वतःचं घर होतं ना, ते हे होतं त्यांचं, म्हणजे जागा त्यांची होती आणि शेजारी आम्ही सगळे लोक. हे काय, हे दारावर बोर्ड दिसतोय सुदामराव भिकाजी गाडे, म्हणजे पोलीस पाटील. पण हे गाडे म्हणजे हे मालोजी बुवा गाड्यांचे वंशज. ते ज्या टायमाला आता मला सगळी माहिती तुकाराम महाराज कीर्तनाला शिवाजी महाराज आले देऊला, आणि कीर्तनात तुकाराम महाराज उठले, तेव्हा तुकाराम महाराज हे शिवाजी महाराज उठले, त्यांना धैर्य आलं मुसलमानाच. त्यांनी सांगितलं, महाराज मी जातो, कुठतरी लपलप आहे. त्या टायमाची पाटीलकी आमची शिवाजी महाराजांनी दिलेली आम्हाला पाटीलकी, आणि त्या तुकाराम महाराजांची मुलगी आमच्या घराण्यात दिली, भागीरथी माता. हे तिचं जागा आणि तिच्या इकडं आमची जागा, ते आता नातवाला दिलंय पोरात. रोज गाथा वाचतो, रोज गाथा वाचतो. 4-10 ओळी, 100 गाभग, दुसरं काही करायचं नाही. गाथा वाचायचं आणि राम राम लिहायचं रोज नियमाने. वय काय? 5व्या महिन्यात 12 तारखेला 101. धन्यवाद. माहिती. आणि आता ते तुम्ही जे साडी चोळीचं जे सांगत होतात ना, ते काय आहे? दरवर्षी ते आपले हे घेऊन येतात साडी चोळी. कोण साडी चोळी? देवकर येतात. देहूकर? हो, इथं भागीरथीबाईला देवकर. दिवाळी नाही, याच्यात बीज झाली ना रंगपंचमी. हो, इथं मोठा जे आमचा इथं सप्ताह बसतो त्यावेळी साडी चोळी घेऊन म्हणजे आपली लेक आहे मुलगीला. मुलीला. अच्छा, अजून काय कार्यक्रम होतात तिथे? आता तिथं आपल्या इथं एवढा होतो, रंगपंचमीचा होतो. परत आता पारायण बसलो होतो, आता मागल्या आठवड्यात काकडा आरती झाली. आता चैत्र महिन्यात हे होईल, सप्ताह बसतो. 6 महिन्यातून 1-2 सप्ते असतात तिथं. महिला येतात का? हो, भरपूर महिला आहे, भरपूर महिला. मग पुरुषापेक्षा महिला जास्त आहे आमच्या. पुरुषांपेक्षा महिला जास्त? हरिपाठाला मग आता काय माहिती, भागीरथीबाई आम्हाला ज्ञान देते. त्याच्यामुळे महिला जास्त. हो, जास्त महिला. पारायणाला वगैरे? हो, पारायणाला झालं आता 2-3 दिवस झाले. पारायण करतात आपलं तुकाराम महाराज गाथेचं पारायण करतो. इथं खाली देवळात येलेश्वराच्या मंदिरात याचं होतं, ज्ञानेश्वरी होती, शिवलेला अमृत होतो. हो, पण महिला असतात? हो, भरपूर महिला. पुरुषापेक्षा महिला जास्त. सगळं सप्त्याला जवळ 60-70 बाई असते, महिला असते. हा, आणि पारायण पण करतात? पारायण पण होतो, सगळं कीर्तनाला सगळं. हो, हरिपाठाला रोज 20-25 बाई आहे. परत याला पण आहे आपलं पारायणाला बसतात. हे मालोजी बुवांची कुठं मूर्ती किंवा चित्र किंवा फोटो असं कुठं आहे का कोणाकडे? भाऊला विचारू का? विचारू. भाऊ, मालोजी गाड्यांचा फोटो बिटो आहे का आपल्याकडं? मालोजी गाडे? हा,
भागीरथीबाईचे मालक ते कीर्तनकार, मालाची गाडी कीर्तनकार होते 14 ना. टाळकरी तुकाराम महाराज. आहे बघा, माहिती थोडी थोडी. मालची गाडी येलवाडी, सुदुब्र, माळुंग, खालून इकडं असे 14 टाळकरी. त्याच्यातून पडेल गाथा मंदिर. जर पोर कुठं देवा काय तुकाराम महाराज म्हणजे गाडी घराण्यात दिली. मालची गाड्यांना पडेलोला आलेले यायचं. त्यांच्या जमिनीत त्यांचं पाय आमच्या जमीन शेतात आहे. लागलेलं आहे तुकाराम महाराजांची. धन्यवाद मानतो मी. पण त्या टायमाला दगडाची बसवलेली देऊळ आहे त्याचं बारीकशा. कुठं इथं खाली आमच्या इथं आपल्यावर ते मालजी बुवाचं. देऊळ म्हणजे कसं जुनं झालं होतं. असं 800 वर्ष जमिनीमध्ये इकडे पिंड. तिकडे. तर ते पोरांनी जरा सुधारले. कुठं आहे ते? देऊळ नाही, वाटा मूर्ती आहे, वाटा आहे, आपल्या शेतात आहे. आहे इथं आपले. किती दूर आहे? जवळ आहे. जाऊ जायचा हा, आम्ही आम्ही जाऊ. जाऊन येतो. चला जाऊ आपण. तुम्ही हे बघा त्या करायचं. जेवलं. तुम्ही थांबा. मालोजी बुवांची, भागीरथीबाईंची ही 12वी वगैरे पिढी असेल हे बाबा सांगत होते आणि ते मावशी सांगत होत्या की मालोजी बुवांचं इथं मूर्ती नाहीये मंदिरात, पादुका नाहीत किंवा फोटो नाहीये, पण ते सांगतायत त्यांच्या शेतावर जिथं ज्याला आपण विरगळ म्हणतो किंवा आजोबा पणजोबांची खूण समाधी असते ती म्हणतो, तर ती त्यांच्या शेतामध्ये आहे. बाबा सांगत होते ती मालोजी बुवांची असू शकते. तर आपण त्या शेतामध्ये जाऊन ती जी समाधी आहे किंवा ते जे काही छोटं मंदिर आहे, पादुका आहे, ते आपण पाहायला जाऊ. आता हे जे गाडे पाटील आहेत हे आपल्याला माहिती सांगतायत की हे मंदिर जे आहे भागीरथीचं मंदिर, ही डेव्हलपमेंट होणार आहे. क दर्जा देणार आहे तीर्थक्षेत्राचा. क दर्जा मिळालेला आहे क दर्जा मिळालेला आहे आणि गावाचा ठराव झालाय की या मंदिराची डेव्हलपमेंट करायची. सांगा ही कुठू कुठू कशी कशी डेव्हलपमेंट होणार आहे? आता हे बरेच वर्षापूर्वी त्यांनी एक्वायर केलेला जागा आहे हा. आणि ते आता अंमलबजावणी आत्ता झालेली त्याची. हा, त्या साईडने तो पोल, हो, तर मग हा प्रवेशद्वार, हा, याच्या त्या साईडने एक रस्ता आहे असाच तो रस्ता. हा, तर आता आपण इथनं खाली आलो ना आपण, हा, एवढा भाग कॅनला एक्वायर केलेला आहे. त्याचा सर्वे झालाय आणि त्याची अंमलबजावणी आता ग्रामसभेमध्ये लावली होती. कुणाच्या काय अडचणी आहेत, कुठं अडचणी येतात, सरपंचाच्या माध्यमातून, ग्रामसेवकाच्या माध्यमातून, गावकीच्या माध्यमातून सर्वांच्या एकवतीने निर्णय झाला की बाबा आपल्याला हे इथं तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. आपल्याला भविष्यात आता काही कार्यक्रम असतात, इथं जागा मोठं सभागृह होईल, सभा मंडप, भोजनालय आणि विकासाचं काम त्यांना करायचंय. कुणी भक्त यात्रेकरू आले तर त्यांना राहण्यापिण्याची सोय असं त्यांचं ग्रामसभेमध्ये ठराव झाला. त्याच्यानंतर की बाबा आर्थिक अडचणी येतात, काय येतात त्यांना, ज्यांची घर आहेत त्यांचं पुनर्वसन करून देणं. तर ते त्यालाही सहमत झालेलं झालं की बाबा गावचा आपला विकास घडतोय, त्यासाठी आम्ही त्याला सहमत झालो. बर बर. चला आपण त्या तिकडं समाधीकडे शेतामध्ये जाऊया. आता तुम्ही जे पंचमीचं सांगत होतात ते सांगा ना. पंचमीचा रंगपंचमीचा इतिहास असा आहे, गाथेमध्ये उल्लेख आहे त्याचा. तर रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे ज्या वेळेस महाराज वैकुंठाला चालले होते त्यावेळेस तर असा इतिहास घडला की त्यावेळेस मुलीची आणि महाराजांची भेट झाली नव्हती. तर भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, असा अभंग येतो. बरोबर. तर त्या धावा करीत होती भागीरथी माता. बाबांची तिची भेट झालेली नव्हती. तर मुलीने ध्यासच घेतला होता, मला बाबांना बघायचंय. तर महाराज वैकुंठ वरती गेलेले असताना भागीरथीच्या स्वप्नात आले की त्यांची गाठ भेट झाली नव्हती ना त्यावेळी. तर भागीरथीने ध्यास घेतला, मला बाबांची भेट घ्यायची. बाबा तिच्या स्वप्नात आले आणि तो दिवस आहे रंगपंचमी. रंगपंचमीचा म्हणजे बाबा स्वप्नात आले, तुकाराम बाबा स्वप्नात आले, हा दिवस रंगपंचमी. नाही, स्वप्नात आले ते आधी, पण इथं उतरले त्या दिवशी हा रंगपंचमीचा. तुकाराम महाराज वैकुंठावरून आले मुलीसाठी भेटायला, इथे येलवाडीत आले. येलवाडीत आल्याच्या नंतर इकडून या बाजू येलवाडीत आल्याच्या नंतर मग आता वडील आपल्या घरी आलेत मुलीच्या लेकीकडे. मग तिला पण असं व्याकुळ झालं ना की माझ्या बाबांसाठी मला काहीतरी त्याला अन्नदान करावं.
तर ज्या वेळा वडील आले घरात तर तिच्या घरात काहीच नव्हतं. एका राजनामध्ये तिला थोडेसे शेवाया गावल्या. शेवाया गावल्या, साखर होती, पण त्याला दूध कुठे. बरं. दूध 4 घर आणायला विणली, कोणी दिलं नाही. तर तिथं एक नंदी आहे दगडीचा. तर मग महाराज म्हणले का बाई रडती. तर ती म्हणली बाबा तुम्ही असं आले तर माझ्याकडे त्याला ते शेवाया केल्यात मी, पण त्याला साखर आहे पण दूध नाही. तर महाराज म्हणले बाई आणि ही चरवी. तर तिथं आजही तो नंदी. तर ते चरवी घेऊन महाराज तिथे गेले आणि दगडीच्या नंदीतून अक्षरशः चरवी भरून दूध आले. बरं. हा इतिहास. रंगपंचमीच्या दिवशी काय सांगत होता. रंगपंचमीच्या दिवशी आहे ना, तर मग आधी 8 दिवस सप्ताह असतो इथं आणि रंगपंचमीला एंड असतो शेवट. तर मग त्या दिवशी ह्यो जे शेवाळ्याचा कार्यक्रम होतो ना, तर तो रंगपंचमीच्या दिवशी होतो. की मग महाराजांना ते शेवाळ्या मुलीने दिल्या होत्या ना, तर त्या दिवशी अन्नदान म्हणून तो प्रसाद असतो. काय दूध आणि शेवया. हा, सर्वांना, सगळ्यांना जेवढी लोक येतील तेवढ्या. बरं. किती शेवया करता. भरपूर कढईत वगैरे करता. भरपूर असतं मोठं. अच्छा. रंगपंचमीच्या दिवशी जेवढे काही भाविक येतील. हा, काला त्याच हे असतं, सप्ताह असतो एक. सप्ताह असतो, शेवटच्या दिवशी असतो तो रंगपंचमीचा दिवस. त्या दिवशी तो अन्नदान केलं जातं. म्हणजे काल्याचा प्रसाद हा दूध आणि शेवया. हा, महाराजांचं हे घडला इतिहास म्हणून. प्रत्येक वारकरी येऊ, भाविक येऊ, कमीत कमी 1000 लोकांना ते शेवायचं अन्नदान केलं जातं. बरं बरं बरं. आता हे सगळं आहे ते याच्यामध्ये मालोजी बुवांचा कुठे उल्लेख येतो का अभंगामध्ये किंवा तुमच्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये. फोटो ठेवलाय मालोजी गाड्याचं. आता ते मालोजी गाड्याचं आमच्या एक गाड्यांचा व्यक्ती त्यांनी एक आरती केलेली तयार भागीरथी मातेवरती. बर. त्याच्यात मग पण मालोजी गाड्याचा उल्लेख नाहीये त्याच्यात. पण भागीरथी मातेचा जी आरती आमच्या गावातल्या व्यक्तीने तयार केली. इकडं गाथेत मालिकेत नाही. ती आरती आता मी तुम्हाला म्हणून दाखवू शकतो. पाठ आहे का, सांगा म्हणा. आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुझ्या आता, आरती भागीरथी माता. नंदीचा पण उल्लेख आहे बरं का, तुम्हाला सांगतो. आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुझ्या आता, आरती भागीरथी माता. आंगडच्या फकीराचा गर्व हरण केला, चिमुटभर पेटा माझी एकामा कटोरा भरला, आरती भागीरथी माता. रिद्धी सिद्धी तुझ्या आता, आरती भागीरथी माता. येलेश्वरा पुंजिले दूध नंदीचे काढिले, जेवून दूध शेवया तुका वैकुंठाशी गेले, आरती भागीरथी माता. रिद्धी सिद्धी तुझ्या आता, आरती भागीरथी माता. दर्शन तुझ घेता चरणी ठेवी तो माता, आरती भागीरथी माता. रिद्धी सिद्धी तुझ्या आता, आरती भागीरथी माता. आता त्या आंगडच्या फकीराचं काय दिवतला इतिहास येतो. आंगडच्या फकीर म्हणजे त्या पूर्वी म्हणत होते की त्याचा कटोरा अख्ख देवगाव फिरलं तरी त्याची कटोरा भरत नव्हता म्हणे. आणि मग त्यांनी गर्व हरण केला. म्हणजे ती ज्या वेळेस महाराजांची पत्नी ते जात्यावरती दळीत होती त्यावेळेस ती भागीरथी आपली चिमुकली होती. तर मग तो फकीर आला तिथं नाही का, भिक्षा द्या भिक्षा द्या. तर तो भागीरथीला बोलला की बाबा, मग भागीरथीबाईने काय केलं, बाबा काय हवंय तुम्हाला. तर तिने जात्यावर एक चिमूटभर पीठ नेलं. वंजळ भरली, पण त्याचा देऊ नको तर त्या झटकल्याने त्याचे अख्खा कटोरा भरला होता. म्हणून त्या अंगडच्या फकीराचा आता उल्लेख आहे आरतीमध्ये. आणि येलेश्वरा पुंजिले, मग ते येलेश्वराचं आमच्या गावाला नाव एलवाडी झालं. येलवाडी. अच्छा, येलेश्वरावरनं येलवाडी. हा इतिहास आहे. हो, अच्छा अच्छा, बरोबर. आजही तो नंदी तिथे. बर. महाराजांची अशी बोट वाटलेली त्याच्यावरती. अच्छा. त्याने अशी थाप टाकली तर असं दूध निर्जीव नंदी येतो. म्हणजे दगडाचा नंदी आहे. बर बर बर. तुम्हाला पण आरती येते काय, पूर्ण येते. चालत चालत म्हणा. आरती भागीरथी माता, रिद्धी सिद्धी तुम्हा हाता, आरती भागीरथी माता. अंगडच्या फकीराचा गर्व हरण केला, चिमुटभर पिठा मागे कटोरा भरीला, आरती भागीरथी माता. रिद्धी सिद्धी तुम्हा हाता, आरती भागीरथी माता.
एलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले जेवणी दूध शेवया तो का वैकुंठी गेले आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुम्हा हाता आरती भागीरथी माता दर्शन तुझ घेता चरणी ठेवी तो माथा आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुम्हा हाता आरती भागीरथी माता. त्या काही हो हो आमच्या ह्याची- सासऱ्यांचे हा. पूर्वी हे केलेले. हा आता काही इथपर्यंत आले ते. आता या ज्या मूर्ती आहेत ना, हा. तर या कोणाच्या मूर्ती आहेत, कधी बसवल्यात? आता आहे ना ते आमचे खालच्या वावरात होते, हा. ते असं भंगले ना जास्त, हो. म्हणून आपण हे केलं, तिथून काढल्या आणि ह्या नवीन आणल्या. आता जर 9-10 वर्ष झाली इथं आणलेल्या. पण हे मालोजी बुवांची मूर्ती असेल. हो मालोजी त्या का त्यांनी सांगितलं ना. आता माझ्या आधीचे ते म्हणले, त्यांना माहिती. हे मालोजी आणि भागीरथा माई अशी म्हणजे दोघींचे केलेले. हो. आणि ज्या टायमाला ते आले ना, तिथं पिंड पण यावं का पडेल पिंड आहे. हा इथे पिंड आहे. पिंड आहे, नंदी आहे. तिथे जायला पायऱ्या दिसत नाहीत. हाय पायरे पण लिका आगच पण आहे. हा. हे बक्षीस मिळाले आम्हाला खालचं सगळं इनाम म्हणून. शिवाजी महाराजांची ही होते ना त्या टायमाला. बरोबर बरोबर. या सगळी इनाम जमिनी आहेत. हो इनाम जमीन ही खालची, इथून खालची. हा. सगळं आम्हाला यांचं म्हणजे ही मालोजी बुवांची मूर्ती. हो. आता सासऱ्याने सांगितले, आम्ही तर त्यांना आपण हेच त्यांना म्हणतो. माहिती. ते सांगतील का, वर येतील का? या. येतील. त्यांना तिथं तुम्ही बसा. हात दे दादा पाऊल. तुमचं कळतंय त्यांना. हेच का मालोजी गाडी? मालोजी गाडी हेच का? हे आता मालजी गाडीचा फोटो हे बघलं होतं, तेव्हा पोरांनी काय केलं, नवीन की आपल्या देवात मालजी गाड्याचा फोटो बसवा म्हणून हे बाहेर संगमनेरला तयार केला बाबा फोटो. आता त्यांचा फोटो म्हणजे हे म्हणजे अशी पुती, पण त्यांच्या नावाने पटेल तुकाराम महाराज हे इथं. गातामध्ये. तिथून इकडे पूर इकडे यायचं. हे इनाम जमीन पाटील इनाम शिवाजी महाराजांनी दिलेलं असं आहे ते. म्हणजे मालोजी बुवांची हा जुनी मूर्ती होती, जुनीची नवी केली. जुनीची नवी नवी केली. केली हो. मग याची काय पूजा अर्चा वगैरे करतात होती ना, का? पूजा होती. हा, आमच्या ये. शेतात आहे ना आम्ही. आमचं असं चाललंय पोराला म्हणलं याच्या वेळी ना इथं काहीतरी असं दिवळ बांधतात, ते असं ते म्हणतात बघायचं. तुम्ही काय म्हणत होता? ते ना काय होतं, तिकडे खाली होते ना, आम्ही वर घेतली इकडं. आणि इथं आता जे बांधायचं होतं, पहिलं देऊळ होतं. तर देऊळ म्हणून असं ऊन पडायचं आणि ते त्याच्या थोरले सोन हा या तुमच्या थोरल्या सुनले. ते उन्हामुळे खराब होत्यात. म्हणून आपण म्हणलं हे करतो. आमचा एक माणूस म्हणला, मी स्लॅब जागा देत, स्लॅब टाकून देतो. ओके ते स्लॅब टाकायचं करोनात गेली. बरं. ते म्हणले ते मी स्लॅब आपले पोपट ते पार बघलं होतं ते. हा. ते काय त्याला म्हणलं ये रे, तयार करा आपल्या शेतात. ते नुसतं दर्शन झालं तरी समाधान. आणि आम्ही पण एवढे चांगलं अडचणी झालं आम्हाला ना, आमचं. कधी एवढीसा काटा नाही मोडणार, काय नाही, रक्षण आमचं. आता झालंय 2-4 वर्ष झाली बसवलंय. हा 4-5 वर्ष होऊन गेली. फोटो पण आता तू व्हिडिओ तेव्हा बरं का बोला बोला बोला. मी गेलो का म्हणलं माझा फोटो इथं मध्ये बसवा. मी गेले हो. म्हणजे आलं की तिथं राबून दर्शन घ्या. बरं बोलले. ते शंकराचं आहे, मधवाशी जागा राहिली. महादेव. सांगून ठेवलं त्याला. 4 मुलं, 4 मुलं, 4 सोना, 6 नात सोना, 6 नातू, सगळं एका रेषेत. आशीर्वादाने सगळं चांगलं आहे आमचं. हो. आमच्या बोला. सासऱ्याला 2 मुले, आज सासऱ्याला 2 मुलं. हा. एक ज्ञानोबा गणपत गाडे आणि दुसरे भिकाजी गणपत गाडे, हे 2 मुलं. आणि तिसऱ्यांदा त्यांना 4 मुलं आणि यांना 4 मुलं होती. त्यांचा एक मुला वारला. आणि आम्हाला 4 जण असून माझे मालक पाटीलकीच केली थोडी दिवस. मग ते हरिजन वस्तीत गेली. आणि त्याच्यानंतर मग माझे 2 नंबरचे दीर तळाटी. तर हे पलीकडे देहू, हे गाथा. हे समोर गाथा मंदिर. हो. म्हणजे हा जो परिसर आहे, हा. हा गाथा मंदिराचा परिसर आहे. हो. पलीकडे देहू गाव आहे. गाथा मंदिराच्या खालच्या बाजूला
संत तुकाराम महाराजांची गाथा. शिळा आहे, हा, शिळा आहे. ज्या ठिकाणी 13 दिवस संत तुकाराम महाराजांनी आनंद डोह असं त्या डोहाला म्हणतात, हो. या डोहामध्ये गाथा बुडवल्या होत्या, अभंगाची गाथा बुडवली होती. हो. देवाच्या कृपेने त्या तरुण वरती आल्या. बरोबर. असं 14 दिवसांचं अनुष्ठान तुकाराम महाराजांनी केलं, जे कथा कीर्तनामध्ये नेहमी सांगितलं जातं. अशी ही इंद्रायणी नदी आहे हो. आणि ह्या इंद्रायणी नदीच्या अलीकडं येलवाडी गाव. ही येलवाडी गावाची हद्द आहे आणि मुलगी भागीरथी त्यांची मुलगी भागीरथी या गावात दिली होती. कदाचित ही जी वाट आहे या पायवाटेने पूर्वी येत असतील. हो. आता आपण आलो ते पुलावरनं आलो. हा. या पायवाटेने महाराज येत असतील किंवा सोयीर संबंध जे आहेत त्या पलीकडं जाण्या येण्याचा रस्ता, ह्या शेताला त्यांचे पाय लागलेले. या शेताला मावशी असं सांगतायत, या शेताला संत तुकाराम महाराजांचे पाय लागलेले आहेत. आणि तेवढ्याच मनोभावे हे महाराजांची त्यांच्या मुलीची सगळी सेवा करतात. आता आपण ज्या मूर्ती बघितल्या हो. या मूर्ती आहेत मालोजी बुवा गाडे आणि भागीरथी. म्हणजे बाप लेकाची मूर्ती आपल्याकडं शेतामध्ये एखादा विरगळ असतो किंवा आपल्या बापजाद्यांची पूर्वजांची समाधी त्यांच्या पादुका ठेवण्याची, दगडी पादुका ठेवण्याची पद्धत आहे. ते या येलवाडीकरांनी आपले जे पूर्वज आहेत मालोजी बुवा आणि भागीरथीबाई यांच्या पादुका, यांच्या मूर्ती घडवून, हे बाबा आपल्याला जे सांगत होते, यांच्या मूर्ती घडवून त्या ठिकाणी त्यांनी त्या बसवलेल्या आहेत. आणि सणावाराला काही निमित्तानं इथं येऊन त्यांची पूजा अर्चा करतात, अभिषेक करतात, त्यांच्या नावे सप्ताह होतो. त्या सप्ताहामध्ये हे सगळेजण सहभागी होतात. म्हणजे अशा पद्धतीनं भागीरथीबाई आणि महत्वाचं म्हणजे हे 14 टाळकऱ्यांपैकी एक असलेले जे मालोजी बुवा आहेत त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी या अशा येलवाडी गावाने, त्यांच्या वंशजांनी जपून ठेवलेल्या आहेत. आता आपण परत जाऊया तिकडं. तर आपण मालोजी बुवांचं जे शेत आहे, शेतामध्ये जे पुतळे आहेत त्याला भेट देऊन, इंद्रायणी नदी बघून, जो त्यांच्या कथेतला प्रसिद्ध येळेश्वर आहे, येलेश्वर आहे, हे महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिरात आपण जाऊन दर्शन घेतलं. आणि हे जे गाडे पाटील आहेत इथल्या सोसायटीच्या, सहकारी सोसायटीचे संचालक आहेत, त्यांच्या तोंडून ती कथा ऐकूया. काय कथा आहे? हे मंदिर एक जुनं मंदिर होतं, त्याच्याविषयी जरा सांगा. एक पुरातन मंदिर आपले उत्तर बाजूला आहे गावच्या, पूर्वेला म्हणजे उत्तर कोपऱ्यात आहे ते येलेश्वराचं मंदिर. असं जीर्ण झाल्यामुळे गावच्या लोकांच्या सोयीस्करासाठी 70 वर्षापूर्वी इकडे लोकांनी हे मंदिर इथं आपलं बांधलेलं आणि आपलं इथं पूजा अर्चा चालू आहे त्याची. पण ते आम्ही आता ऐकून कथा काय गावात ते मंदिर कधी पडले, म्हणजे असं पाडले कोणी म्हणा किंवा पडले असेल जीर्ण झाल्यामुळं, मग ते तिथं लोकांना थोडं अडचणीत असल्यामुळे लोकांनी आपलं हे सपाटीला म्हणजे जे ज्या नंदीचं दूध काढलं तो नंदी तिथे, तो नंदी तिथे, मूळचा नंदी तिथे, ज्याचं दूध काढलं तो नंदी तो आहे. मग इथं या मंदिरात काही कार्यक्रम वगैरे होतात? या कार्यक्रम मंदिर होतं, शिवरात्रीचा कार्यक्रम होता. अशा पद्धतीनं भागीरथीबाईंचं हे गाव येलवाडी, आणि या येलवाडीत मध्ये त्यांच्या पाऊलखुणा आहेत, मालोजी बुवांच्या पाऊलखुणा आहेत. त्यांच्या नावाने इथे सप्ताह होतात. आणि आत्ता त्या मावशींनी थोड्या वेळापूर्वी आपल्याला आरती म्हणून दाखवली बघा. याचा अर्थ गावातल्या बहुतेक महिलांची भागीरथीबाईची आरती पाठ आहे. आणि मालोजी बुवांचं म्हणजे जे तुकाराम महाराजांचे 14 टाळकऱ्यांमधले एक टाळकरी जावई त्यांचे, यांच्या आठवणी या गावाने जपून ठेवलेल्या आहेत. असं हे येलवाडी गाव. संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी आणि त्यांचे पती म्हणजे तुकाराम महाराजांचे टाळकरी, जावई आणि टाळकरी यांचं हे गाव. ह्या येलवडी गावामध्ये हे गाडे त्यांचे वंशज आपल्या सोबत आहेत.
रामचंद्र गाडे. भागीरथीबाईंचं मुख्य मंदिर गावामध्ये आहे आणि गावाच्या थोडंसं बाहेर असलेल्या रस्त्यावर एका मळ्यामध्ये, उसाच्या शेताच्या मळ्यामध्ये ही भागीरथीबाईंचं एक मंदिर स्वतंत्रपणे त्यांनी बांधलंय. हे काय बांधलंय, कसं बांधलंय, जरा याची माहिती सांगा. ते आमच्या साधारणतः अगोदरच्या पिढीला आमच्या वडिलांना, आजोबांच्या स्वप्नात येऊन सांगितले किंवा तुमच्या घरात भागीरथीची मूर्ती बसवा. त्यांनी त्यावेळेस ही मूर्ती सिंह वाघाव, एक गाव आहे तिकडे भामचंद्र डोंगराच्या पलीकडे, सिंह वाघाव म्हणून गाव आहे, त्या गावातून ही मूर्ती बनवून आणली बैलगाडीत. आणि 115 वर्ष झाले ते मूर्तीला आम्ही. किती वर्ष झाली? 115 वर्ष. 115 वर्ष. 115 वर्षापूर्वी आमच्या आजोबांनी ती मूर्ती, म्हणजे ही 115 वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. 115 आजोबांनी त्या गावातून तिथून आणली. त्या गावातून सिंह वाघाव आहे भामचंद्राच्या पलीकडून. अच्छा. आणि ती आम्ही आमच्या घरात पोवा, ते म्हणजे तुमच्या पूजा करण्यासाठी तुमच्याकडे ती राहू द्या म्हणून ती आम्ही स्वतंत्र अशी बसवली घरामध्ये. तर ते आमच्या आता सेवा करण्याकरता आम्ही आमच्या पूर्ण कुटुंब तिची सेवा करतो इथे. हा, मग आता या मंदिराचं नूतनीकरण केलं का? पूर्वी छोटं मंदिर होतं का? नाही, पूर्वी घरात होती. पूर्वी मूर्ती घरात होती, जुन्या घरात होती आमच्या. ही भागीरथीबाई गावामध्ये राहतो आम्ही. अच्छा. गावामध्ये आम्ही शेतामध्ये राहायला आल्यामुळे आम्ही मूर्ती, ती मूर्ती पण गाव घरी आणली, आमच्या बरोबर आणली आणि मळ्यामध्ये तिथे प्रतिष्ठापना केली. आणि हे किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे? आता 4 वर्ष झाले फक्त. 4 वर्ष. म्हणजे हे जे नवं मंदिर नवीन वास्तू आहे. अच्छा, मग इथे काय काय कार्यक्रम करतात? आता कार्यक्रम आम्ही असा करतो की ही जे बसवलेला दिवस आहे प्रतिष्ठापनेचा, साधारणतः चैत्र पौर्णिमेच्या 3ऱ्या दिवशी आम्ही इथे एक जयंती बसवला. असा जयंती म्हणून आमचा कार्यक्रम होतो. आपण कीर्तन म्हणा, हरिपाठ, पारायण, असे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही वर्षण करतो. नित्यनियमाने पूजा करतो आम्ही. नित्यनियमाने रोज येऊन रोज नित्यनियमाने रोज पूजा करतो. आम्ही 7 भावामध्ये, आमचे 7 भाऊ, चुलत भाऊ 4 आहे, आम्ही सख्खे भाऊ 3 आहे. आम्ही 7 भावांनी मिळून तिला जागा दिली. बरं. हा, आणि 4 गुंठे आम्ही तिथं असं मंदिर बांधलं की आपल्या पूर्वजांना पण तिचं एक स्मरण राहावा की आपल्याकडे होते, आपण आहे. आणि ते पण अशा ठिकाणी बांधले की आम्हाला तिथून रोज जायचे बाहेर. मग रोज आपल्या आईचं दर्शन झालं पाहिजे जाताना, आणि येताना पण तिला आपण पाहून दर्शन घेऊनच घरी जायचं. म्हणून आम्ही तिला आपल्या इथं जवळ शेतमळ्यामध्ये इथं जागा दिलेली आहे. म्हणजे ही 4 गुंठे जागेवर हे जमीन बांधलं. 7 जण भाऊ आहेत. आणि हे जे गाडे माऊली आहे, हे गावातली जी मुख्य भागीरथीबाईंचं मंदिर आहे त्याची पूजा हे गेले अनेक वर्ष करतायत. तर ते आणि त्यांची पत्नी हे गेले अनेक वर्ष अखंड अशी सेवा भागीरथीबाईंची करतायत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोरोना या कुठल्याही काळात त्यांच्या सेवेमध्ये खंड पडलेला नाही. आता आपण त्यांच्या घरी जाणार आहोत आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्याकडून सुद्धा ही जी सेवा गेले काही वर्ष ते अखंड करतायत हे जाणून घेणार आहोत. तर चला आपण गाडे माऊलींच्या घरी जाऊ. जय हरी. जय हरी. आपण या येलवाडी गावात फिरत आहोत आणि येलवाडी गावात आल्यानंतर काही मंडळी आम्हाला भेटली आणि त्याच्यापैकी एक आहेत विजया गाडे आणि रामचंद्र गाडे. तर ही जी फॅमिली आहे, तिघा भावांची फॅमिली आहे. आणि त्याच्याकता धाकटा भाऊ जो आहे तो रामचंद्र गाडे, यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे गेले 25 वर्ष भागीरथी मातेची पूजा करतायत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, अगदी कोरोना काळ, या सगळ्या काळामध्ये हे दोघे जण भागीरथी मातेची सेवा करतायत. आणि हे कुटुंबच मुळात हे गाव सगळं गाड्यांचं आहे, गाडे आडनावाची माणसं आहे. आणि त्याच्यातलं माळकरी असलेलं हे कुटुंब आहे. म्हणजे अगदी मुलाच्या 5वीलाच त्याला गळ्यात माळ घालायची, असे माळकरी परंपरेतले हे लोक आहेत. आणि माझ्या शेजारी हे जे बसलेले आहेत ते भागीरथींच्या नावाची दिंडी चालवतात. तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये यांची किती नंबरची दिंडी आहे? 54 नंबरची दिंडी आहे, रथाच्या पाठीमागं. ते त्याचे प्रमुख आहेत. गेले 35 वर्ष ते ती दिंडी चालवतायत, सप्ताह करतायत. त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ. पण आधी आपण विजयाताईंना आणि हे रामचंद्र माऊली आहेत त्यांना विचारू की हे जे भागीरथीताईंची मातेची सेवा करतायत हे काय परंपरा आहे, तुम्ही कधीपासून करताय, जराशी सविस्तर तुम्ही त्याची माहिती द्या. विजयाताई तुम्ही सांगा. शेवेला म्हणजे कसं, लहान होती मी, त्याच्यानंतर ते बाबा होते ते सेवा करायचे. त्याच्यानंतर मंदिर झालं, माझं लग्न झालं.
लग्नानंतर मला आवड निर्माण झाली, मग मी पूजा करायला लागले तिकडे. जे सांगत होतात मंदिर ते नव्हतं तिथं, पण कसं मला सांगितलेलंच आहे नाही का, म्हणजे असे मला वयस्कर पाहिलंय. लोकांनी, की त्या ठिकाणी चाफ्याचं झाड होतं, त्या चाफ्याच्या झाडाखाली ते बाबांना स्वप्न पडलं की अशा अशा ठिकाणी मी आहे, तिने स्वतः, आणि मला तू इथनं काढ म्हणून. मग ते काढ म्हटल्याच्या नंतर त्या बाबांनी जे कुदळ ते काय असा टिकाव वगैरे नाही का, काय त्या बाबांचं नाव? त्यांचं नाव बाबूराव गाडे. बाबूराव गाडे. हा. ओके. मग त्यांनी जर टिकाव मारला ना, पहिल्याच टिकावाला त्या मूर्तीला म्हणजे हे टच झालं नाही का मानेपाशी. मग ते मान तुटल्याच्या नंतर ना ते काय करायचे, रोजचे चाफ्याच्या झाडाला उभे करायचे आणि तिची पूजा तेव्हा करायची. ते मंदिर नव्हते. हा, बरोबर. मंदिर नव्हतं त्या ते झाड टायमिंगला, होते, झाडाखाली गेले आपले उभे करायचे, रोजच्या रोज आपली ती पूजा सेवा करायची. म्हणजे आता जे मंदिर आहे तसं पूर्वी मंदिर नव्हतं. नव्हतं. चाफ्याच्या झाडाखाली चाफ्याच्या फक्त झाडाखाली भागीरथी ते यांची मालजी मूर्ती गाड्यांच्या पादुका पण तिथं सापडल्या होत्या आणि मूर्ती पण सापडलेली तिकडं. चाफ्याच्या झाडाखाली चाफ्याच्या झाडाखाली. रोजची पूजा करायची. बरं. हम्म. मग त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात त्यानंतर केली मग, ते बाबा नंतर ना आम्हीच. काय दुसरं- का पण केली? मग त्याचं काय कारण? बाबा गेल्यानंतर म्हणजे बाबा गेले ना, बाबा गेले मग तिथं कोणी मला पूजा करायला, आणि मग त्यांच्या बाबाच्या नंतर ते मंदिर झालेले. मग मंदिरामध्ये मूर्ती त्या बसून स्थापन झाल्यानंतर मग ती आपली सहज एकदा दर्शनाला म्हणून गेली, आणि तिला दिसला बाबा मूर्तीला कपडे नाही वगैरे असं, मग तिला मनात आलं काय, मग तिने आपल्या वस्तूचं चालू केलं स्वतः एकटीने. तो मी त्याबरोबर नव्हतो, मग 4-5 वर्ष तिने एकटीने केलं, आणि 4-5 वर्षांनंतर तिने आपले कपडे शिवायचे. तिला त्या डोक्यात आलो आपले कपडे पाहिजे. कपडे वगैरे शिवायचो मग आम्ही. तिने पहिले आपले मूर्तीला चालू कपडे केले पण शिवायला. पहिले म्हणजे काय झालं, ज्या वेळेस आहे ना भागीरथीची मूर्तीची पूजा ते बाबा करायचे. बाबाच्या नंतर ना बराच वर्ष काळ गेला, मग ते म्हणजे माझ्या लक्षात नाही का त्या गोष्टी. पण ते बाबा गेले त्या टायमिंगला तेवढ्या वेळामध्ये मंदिरही तयार झालं होतं माझं लग्न झाल्याच्या नंतर ना. मग मला दुसरा मुलगा झाला, पहिली मुलगी, नंतर ना मुलगा झाला, मग मुलगा झाला 3 वर्षाचा, तेव्हापासून मी दर्शनाला जायला लागले. मग ते देवा मंदिरामध्ये कपडे नसायचे, अशाच बाबा एक मला भेटले, मी रोज दर्शनाला जायची. तर मला म्हणले, विजू तू एवढी छान पूजा करते घरातल्या भागीरथीची, मग आपली इथलं मंदिरातलं ते घरातल्या भागीरथी म्हणजे काय? ते काय ते ते सांगा ना. आमच्या घरामध्ये भागीरथी आहे ना, ते आमचे पूर्वज म्हणजे पंजोबा, त्यांना मुलं नव्हती होत. मग ते मुलं होत नव्हते म्हणून त्यांना आहे ना स्वप्नात आलती भागीरथी. ती म्हटली की मला करून बसव, तुझा वंश वाढवील. मग वाढवीन म्हटल्याच्या नंतर ना मग त्यांनी बसवली मूर्ती. ती मूर्ती इकडनं आणली कुठं, शेवागाववरून. आणि भामचंद्राच्या पाठीमागे जे हा. गाव आहे तिथून. तिथनं तर ते भामचंद्र आहे ना, त्या भामचंद्रावरनं ज्या वेळेस ते बैलगाडीमध्ये मूर्ती आणली ना, त्या टायमिंगला फक्त एक देशमुख आणि एक देवकर म्हणूनच होते, आणि हे आमचे पंजोबा होते. हे 3 जण, हा. हे 3 जण होते. त्याच्यामुळे ते ज्यावेळेस मूर्ती घेऊन आले ना, हा, होय, हा. मूर्ती घेऊन ज्यावेळेस आले ना, त्या टायमिंगला भामचंद्रावरनं वाघ आला होता वरनं, आणि ते वाघ आला आणि त्या गाडीला प्रदक्षिणा घातली, उजवी घालून वाघाने दर्शन घेऊन परत वरती गेला. तेव्हा ती भागीरथी इथं आमच्या घरामध्ये आणून बसवलेली आहे. किती वर्षापूर्वीची गोष्ट? ते वर्ष माझे सासूबाई 100-1 वर्ष तर झाली हा, असतील. माझे सासूबाई मला सांगितली. सासूबाईंनी ही गोष्ट सांगितलेली, मला माहिती नाही असं म्हणजे. ओके. आणि मग तिथली पूजा मी करायची पहिले. ती घरामध्ये होती ती हा, मूर्ती? आमच्या घरातच होती ती पूजा मी करायची. मग माझे एक चुलत दीर आहेत, ते मला पूजा करताना पाहायचे, म्हणले विजू तू एवढी छान पूजा करते, मग इकडं पण देवाला कपडे नसतात काय नाही, मग तू पूजा करशील का? मी म्हणलं करील. मग तिथली पूजा मी करायला लागले. त्यावेळेस काय देवाला वस्त्र नव्हते, काय नव्हते. तिथनं पुढे वस्त्र चालू केले आपल्या अंदाजे. नंतर न माता आता तर काय सगळं व्यवस्थित. कंटिन्यू हा, रात्री दोन्ही टाइम, सकाळी संध्याकाळीचा हरिपाठ घेतो. काय असते सेवा? काय काय करता सांगा ना. किती आंघोळ वाजता जाता? घालायची. किती वाजता? आम्ही 6 वाजता कंप्लीट मंदिरात चालू असतो, होती पूजा आमची. आणि काकड आरती असेल तर 4लाच जातो. 5ला सेवा चालू होती. काय काय करता सेवा म्हणजे काय काय सेवा असते? म्हणजे देवाचे कपडे ते देवाला आंघोळ काढून देवाला हा. आंघोळ घालायची, गंध. कपडे घालायचे, गंध लावायचा, आरत्या घ्यायच्या 5 हम्म. आरत्या घ्यायच्या. कोणत्या आरत्या घेतात? भागीरथीची पहिले गणपतीची घेतो, नंतर न पांडुरंगाची घेतो, माऊलीची घेतो, तुकाराम महाराजांची घेतो, आणि भागीरथीची 5 आरत्या असतात रोजच्या सकाळी. कपडे व्यवस्थित आरती वगैरे सगळं व्यवस्थित चकाचक, म्हणजे तिथं कुठलीच कमी नाही ठेवत, सगळं करतोय. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी परत 6 वाजता हरिपाठ करतो. हरिपाठाला 1.5 तास जातो. 6 ते 7:30 तास हरिपाठ असतो. आणि मग भजनाला वगैरे कधी गेलं तर नाही, तर मग आज जात नाही, तर मग नाही, मग सकाळीपर्यंत. याच्यात खंड नाही का कधी? नाही, खंड एकही दिवस नाही. आता थरथर वारी करते मी ना, तर वारीला माझ्या जवळजवळ
18 वर्ष धरायचे नाही का, वारी करते मी. तर त्या 18 वर्षामध्ये वारीला आहे ना कोणालाही सेवा द्यायची तेवढे दिवस, की बाबा हे सगळं आणि तिला दाखवून द्यायचं. आमचे सुना आहेत ना, ह्यांच्या मुली सुना, त्यांना सांगते, त्या पण जाऊन व्यवस्थित पूजा करतात. सगळं सांगून द्यायचं की हे इथं हे असं आहे, असं हे करा तसं. त्या पण 5 आरत्या वगैरे सगळं व्यवस्थित करतात. आणि हे कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळात पण पूजा चालू. नाही घेणार, ती टाळ घेणार, हरिपाठ करणार हम्म. आणि पूजा पण करणार सकाळी. हरिपाठ पण तुम्ही दोघेच करायचे? हा, दोघंच घ्यायचो हरिपाठ. असं. मग आता महिला येतात का तिथे? हा, आता भरपूर 25 महिला आहेत, 25-30 आहेत. हो. एका दिवशी थोड्या कमी होतात, म्हणजे असं काही घरचे असेल तर, नाही तर पण रोजचे जवळजवळ 30 बायका आहेत. अच्छा, हा, हरिपाठाला. बरोबर. आणि उत्सव असतो त्या काळामध्ये? उत्सवाला तर विचारायलाच नको, तिथं चांगलंच असतं, म्हणजे भरपूर असतात, जागा कमी पडती. हा, आणि काकडा आम्ही महिन्याचा काकडा असेल ती काकड्याला पण आम्ही म्हणजे व्यवस्थित कंटिन्यूपणे जात असतो, करतो व्यवस्थित. पण सप्ताह नाही असतो. का, देवाचं व्यवस्थित होतं सगळं. आता एक म्हणजे परवा उद्या एक सप्ताह बसते आपल्याकडे दरवर्षी करून. नारायण बीडच्या लोकांचा असतो, नारायणगड एक 8 दिवस असतो इथे आमचा आपल्या मंदिरामध्ये. ते आता 3 तारखेला चालू होते. तुमचा कधी खंड पडला का त्या पूजेमध्ये? नाही कधीच नाही, कधीच नाही पडला? कधीच नाही. उन्हाळा पण पावसाळा आजारी असले तरी त्या टायमिंगला उठणार, जाणार. आणि मी तेवढ्या टायमिंग मध्ये चांगली होती, पूजा करून येते, परत तुला झोपते. काय सांग माहिती का, आम्ही रस्त्याने बघून पावसात भिजलो नाही कधी. किती पावसाळ्यात आम्ही निघलं की 5 मिनिट पाऊस, हा, थांबतो तेवढं 5 आहे. मिनिटात पाऊस थांबाय, मंदिरात गेले की परत पाऊस चालू होणार. शेवेला आणि परत कधीच पाऊस खंड थांबतो. नाही पडत. अच्छा. पाऊस थांबतो त्या वेळेला. तुमच्या घरामध्ये कोणाचं, गावामध्ये कोणी भागीरथी अशा नावाचं वगैरे ठेव नाव? हा, आहेत की नाव. ते आता ते म्हातारा करतो ना बाबा, त्याचं मुलीचं त्यांच्याच नाव मुलीचं नाव भागीरथी आहे. आमच्या पण नातीचं आहे ना, भागीरथीच आहे. हे माऊली आहेत, हे या घरामधले ज्येष्ठ सगळ्यामध्ये थोरले. तर त्यांनी 35 वर्षापूर्वी भागीरथी मातेची दिंडी त्यांच्या नावाने सुरू केली. मला असं वाटतं ही मोठी गोष्ट आहे की संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये भागीरथीची दिंडी नव्हती. आता हा सोहळा जेव्हा सुरू झाला, तुकाराम महाराजांबरोबर 1400 टाळकरी जात होते. त्यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी हा सोहळा सुरू केला. आणि ते इथून तुकाराम महाराजांच्या पादुका आणि आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका, अशा दोन्ही पादुका पालखीत ठेवून त्यांनी हा पालखी सोहळा सुरू केला. नंतरच्या काळात ते दोन्ही पालखी मार्ग वेगळे झाले, दोन्ही पालखी सोहळे वेगळे चालायला लागले. त्या पालखी सोहळ्यामध्ये ही जी तुकोबारायांची मुलगी आहे, अत्यंत लाडकी, जिच्यासाठी ते वैकुंठावरून आले अशी कथा आहे, तिच्या नावाची दिंडी सुरू केली आहे. तुम्ही आता त्या दिंडीविषयी कधी सुरू केली वगैरे हे सांगा. दिंडीला आज 32 वर्ष झाले. आता 2024ला 33 वर्ष पूर्ण होती. दिंडी साधारण म्हणजे ह्या पिरियडमध्ये चालू आहे. सुरुवातीला महाराजांचं मंदिर नव्हतं, भागीरथीचं मंदिर तयार केलं. मंदिर तयार झाल्यानंतर देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे ते पण आम्हाला खूप मदत करायची भरपूर मंदिर बांधकामासाठी. मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्यांची संकल्पना अशी झाली की आता आपण महाराजांच्या मुलीची दिंडी चालू करू. मग त्यांनी आमचे त्यावेळेस काय आमचे ट्रस्टी वगैरे नव्हती, अशी ट्रस्ट नंतर तयार झाली. त्यावेळेस जे मंदिर बांधकामामध्ये पुढं लोक होते, त्यात माणिक महाराज, परत आमचे चुलते मारुती नामदेव गाडे, एक भाऊ नामदेव मारुती गाडे, सदाशिव महादेव बोत्रे, अजून सयाजी विष्णू गाडे, हे म्हणजे हे सगळे आम्ही जवळचे एकाच कुटुंबातली माणसं. आणि त्यात माणिक महाराज मोरेंनी आम्हाला दिंडीसाठी तुम्हाला काय कमी पडेल, काय सहकार्य माझ्याकडून लागेल ते मी तुम्हाला देईल, फक्त तुम्ही दिंडी चालू करा. त्या हिशोबाने मग आम्ही दिंडी चालू केली. तर मग कुठं मुक्कामाला काही गैरसोय आली तर ते माणिक महाराज म्हणजे सोहळ्यातच असायचे महाराजांच्या, त्यांनी आम्हाला जागी जागी मुक्कामाची पण सोय करून दिली. आणि काय तुम्हाला कधी काय अडचण आली तर माझ्याशी गाठ घेत चला, मी सोहळ्यातच असते. अशा प्रकारे आम्ही कितव्या नंबरची दिंडी? महाराजांच्या मुलीची दिंडी आम्ही
रथाच्या पाठीमागे 54 नंबरला चालतो. त्यावेळेस सुरुवातीला काही एवढी लोकांचा प्रतिसाद नव्हता. जे नामदेव मारुती गाडी आमचे चुलतेचे, त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर दिला. बर. त्या ट्रॅक्टर मध्ये 2 हाऊस, जेवणाचं साहित्य, ते असं आम्ही तेवढंच ह्याच्यात केलं. सुरुवातीला मी काही त्या दिंडीमध्ये जात नव्हतो. माझी आई त्या दिंडीमध्ये जायची पहिल्यापासून. म्हणजे दिंडी चालू झालेल्या वर्षापासून आईची दिंडी होती. कालांतराने आई वयस्कर झाली, म्हणजे आईला मग ते वाटचाल होईना, तरी तिचा आग्रह होता की जर आपल्या घरातलं कुणीतरी गेलं तर मी घरी राहील, नाही तर मी अशी रस्त्याने मेली तरी चालेल. मग ठीक आहे म्हणलं, पण मी जातो म्हणलं, आई तू घरी थांब. तुम्ही नोकरी करत होता? हो, मी सर्व्हिसला होतो प्रायव्हेट कंपनीत. त्या कंपनीत मी 15 दिवस रजा टाकून आईच्या नंतर मग आई असतानाच मी 3-4 वाऱ्या केल्या. आईला समाधान वाटलं की बा आता आपली वारी अखंडित राहील. अखंड झाली. मग असं करून सुरुवातीला आम्हाला खूप अडचणी होत्या. लोक कमी होती, योगदान बाहेरून भेटत नव्हतं. नंतर एक 7-8 वर्षानंतर आमचे जे सिनियर लोक होती, म्हणजे मारुती नामदेव, सदाशिव महादू, ह्या लोकांनी काय सांगितलं की आता तुम्ही जरा तरुण लोक लक्ष टाका. ठीक आहे म्हणलं, आम्ही टाकू लक्ष. तर आमचे एक पुतणे सयाजी विष्णू गाडे सचिव होते. नंतर आम्ही ट्रस्ट तयार केली. तोपर्यंत आम्हाला काही हे नव्हतं, रजिस्टर केलेलं नव्हतं. मग आम्ही ते रजिस्टर केलं. मग त्याच्यात मारुती नामदेव गाडे हे जे मंदिरासाठी ज्यांचं योगदान आहे, स्वतःची जमीन विकून त्यांनी 4थ्या हिश्श्याचे पैसे मंदिरासाठी लावले. म्हणून मग त्यांना सुरुवातीला आम्ही अध्यक्ष केलं. तर मी तेव्हा कोषाध्यक्ष होतो. आणि नंतर कालांतराने दिंडीला स्वरूप वाढत गेलं. मग आम्ही दोघांनी, आमच्या सयाजी विष्णू गाडे आणि मी, स्वतः बाळू पंढरनाथ गाडे यांनी खूप मग बाहेर लक्ष देऊन लोकवर्गणी मग आम्हाला भरपूर लोक द्यायला लागले. मग आता सुरुवातीला जो ट्रॅक्टर जात होता, कालांतराने असं झाले, आता एक गाडी आहे आमच्याकडे तंबूसाठी, धान्यासाठी एक टेम्पो आहे आणि पाण्यासाठी 2 टँकर आहेत. असे 4 वाहन आहेत आमच्याकडे. ते लोक पण भरपूर जमतात. शेवटपर्यंत 250-300 लोक पंढरपूर मुक्कामापर्यंत होतात. त्याप्रमाणे सर्व काही आता दिंडीचं सुरळीतपणे चालू आहे. लवाजमा वाढला आता तुमचा? हो, भरपूर. महिला किती येतो? भागीरथी महिला मातेच्या नावाने आहे दिंडी? आहेत ना. भागीरथी मातेच्या दिंडीमध्ये जवळजवळ 50% महिला आणि 50% पुरुष असतात. मगाशी मला हे सांगत होते माऊली की इथे भागीरथी मातेचा पण गजर करतात. तो काय गजर करतात? तसं काही वारीच्या वाटेवर काही भजन वगैरे करतात का? जसं नामदेव, जनाबाई नाही, चालूच असते ना. काय गजर करतात? भजन करीतच जातात ना लोक रस्त्याने, म्हणजे भजन करतच जातात दिवसभर. काकडा त्याच्यात भजन. भागीरथी मातेचं काही नाव येतं? काय असतं? भागीरथी मातेचं पण नाही. भागीरथी सांगा काय आहे ते? मोठ्याने सांगा. हा, ताई तुम्ही सांगा. माता मालूची गाडी की जय. हा. आणि नंतर भागीरथीची आरती घेतो आम्ही. आरती घेतो. कसं म्हणतात ते सांगा परत. भागीरथी मातेचं गजर आहे हा. ना. भागीरथी माता, मालोजी गाडी, एकनाथ नामदेव, एकनाथ नामदेव, तुकाराम, अरे असा गजर करीत चालतात रस्त्यावर. हो, हो. कसं कसं असतो? सगळ्या म्हणा. संतांची नाव घेतली. माता मालोजी गाडे, एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. माता मालोजी गाडे, एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. हा, आणि पुंडलिकवर देवच्या वेळी कसं म्हणतात? डायरेक्ट सुरुवातीलाच पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. भागीरथी माता माऊली गाडे की जय. हा, म्हणजे याचा अर्थ असा झाला की बरं का, देहू मध्ये जे भाविक येतात, या भाविकांना भागीरथी नावाची तुकोबारायांची मुलगी होती हे माहिती नसतं बऱ्याचदा. हो. जिच्यासाठी तुकोबाराय वैकुंठावरनं इथं तिच्या येलवाडी गावात आले, तिच्या हाताची शेवय आणि दूध खाऊन गेले. हे मुलीवर बापाचं किती प्रेम असतं त्याचं हे अनोखं उदाहरण. वारकऱ्यांमध्ये, भाविकांमध्ये श्रद्धा आहे, कथा आहे. पण एवढी आता नव्या काळामध्ये भागीरथी मातेचं हे सगळं महत्व जे आहे हे वाढतंय.
या माऊलीने सांगितलं की त्यांची दिंडी गेली 35 वर्ष चालली आहे. तिच्या नावाची धर्मशाळा होतीये. हे येलवाडी गाव त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे, दर्जा मिळालाय, क दर्जा. क दर्जा आहे. आता त्याची डेव्हलपमेंट होईल, ब दर्जा ब होईल. माझं म्हणणं तो अ दर्जा हो. आणि हे बापाचं आणि मुलीचं हे जे जिव्हाळ्याचं नातं आहे, प्रेम आहे, ते जगभर पसरो अशी आपणही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो, करावी. आणि मला वाटतं शेवटी आपण परत विजयाताईंकडे जाऊ. त्यांच्याकडे मांडीवर ते कपडे आहेत, ही खूप बघा, ही जिव्हाळ्याची वारकरी जे जे काही गोष्टी करतात ते बघा, तुकाराम महाराज हे एवढ्या प्रेमाने करतात, त्या एवढ्या जिव्हाळ्याने करतात. आता हे जे दाखवत आहेत ते काय काय ताई तुम्ही सांगा. हे तुकाराम ही महाराज 12 बंदी तुकाराम महाराज घालायचे. आता त्यांची मूर्ती आहे तिथे, हा तर त्या मूर्तीला ही 12 बंदी घालतात. सांगा की तुम्ही ही सांगा, कुठली सांगा, कुठली सांगा कपडे ना, आहेत? तू त्यांनी कोणत्या- हे आता महाराजांचे रोज धुता, दोरीवर वाळत नाही टाकतात. हे तुकाराम महाराजांचे आहेत हा, आणि हे पांडुरंगाचे वस्त्र बाजूला ठेवून एक दाखव. हे आणि हे साड्या भागीरथी. हा पांडुरंगाचा अंगारखा. पांडुरंगाचा एवढं निगुतीने लहान बाळासारखं आणि एवढी श्रद्धा त्याच्यामध्ये आहे. पांडुरंगाचा अंगार काय हा, एक धोती दे. ते नाही घेतले, ते ठेवले हा. तिकडे. आणि रुक्मिणीची साडी आहे. ही रुक्मिणी मातेची साडी आहे. भागीरथीची अशीच आहे. अशीच भागीरथी मातेची पण साडी आहे. म्हणजे या लोकांनी, या देहू परिसरातल्या, या एलवडी परिसरातल्या लोकांनी तुकोबाराय किती जिवंत ठेवलेत. त्यांची मुलगी गेले 400 वर्ष होऊन गेले. तिच्या कथा, जशी माशाची कथा यांनी सांगितली, ह्या लोककथेमधून, त्यांच्या श्रद्धेमधून, त्यांच्या भावनांमधून कशी जपून ठेवली, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाडे कुटुंब आहे, माळकरी कुटुंब आहे. आणि ही सेवा आता पुढच्या पिढीतही त्यांनी जसं सांगितलं की 5वी असली की 5वीलाच मुलीला माळ घालतात. सोयरिकी त्यांच्या माळकरी घराण्यामध्ये होतात. तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने या मंडळींनी तुकोबांचे विचार, मालोजी गाड्यांचे विचार, त्यांच्या मुलीचे विचार, हे माणुसकीचे विचार आहेत, बंधुभावाचे आणि प्रेमाचे विचार आहेत. तीनही बंधू आहेत, त्यांची मुलं आहेत, सगळे एकोप्याने राहतात एका ठिकाणी. हा जो विचार आहे बंधुभावाचा, हा खऱ्या अर्थाने गेले 400 वर्ष जो जिवंत आहे तो या मंडळींमुळं जिवंत आहे. मी फक्त शेवटी परत एकदा विनंती करतो, आता तुम्ही जो गजर केला तो एकदा परत जरा जोरात करूया. आणि नंतर सप्त्याविषयी जरा सांगतो. हा, सप्त्याविषयी राहील. सप्त्याविषयी राहील. सप्त्याचं सांगा ना. फाल्गुन मध्ये द्वादशीला महाराजांचा शेवायचा जो कार्यक्रम असतो, द्वितीयेचा, पंचमीचा, म्हणजे काल्याचा प्रसाद ना. काल्याचा प्रसाद, हा. तो आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाचं गाथा पारायण करतो. द्वादशी पासून चालू होतो तो 7 दिवस. 7व्या दिवशी पंचमी येते. पंचमीला बीजेला, द्वितीयेला बीज असते, त्या दिवशी तो सप्ताह आम्ही पारायण थांबवून सर्व लोक दिंडीने महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्यासाठी दिंडीने गावातून महाराजांच्या देऊळ गावात जातो. त्या ठिकाणी फुलं टाकल्यानंतर परत येऊन संध्याकाळी परत ते राहिलेलं पारायण लोक घेतात आणि मग संध्याकाळी कीर्तन असतं. बर. कीर्तन झाल्यानंतर 7 दिवस कीर्तन असतं. रोज असतं. आणि मग महाप्रसाद तर दररोजच असतो. 2 टाइम असतो, हा. सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टाइम असतो. आणि पंचमीला जो कार्यक्रम असतो, महाराज मुलीला भेटायला पंचमीला येतात. त्या पंचमीच्या दिवशी महाराजांना, त्यावेळेस तुकाराम महाराज मुलीला भेटायला आले त्यावेळेस शेवायचं जेवण केलं तिने. तीच प्रथा आम्ही आज चालू ठेवलेली. वा. पंचमीच्या दिवशी पूर्ण दिवस आणि देहू देवस्थानमधून महाराजांची साडी चोळी घेऊन देवस्थानची ट्रस्ट मंडळी देहू आमच्या एलवाडी गावात येतात. आणि मग त्यांच्या हस्ते पूजा वगैरे होती भागीरथीची, पांडुरंगाची. आणि दुपारचं भोजन हे शेवायचं असतं. त्या दिवशी संपूर्ण लोकांना, येतील तेवढ्या लोकांना भरपूर शेवायचं जेवण असतं. किती लोक जमत असतील? शेवायचा प्रसाद किती येतो? अंदाजे 2-2.5 हजार लोक तरी 2-2.5 हजार रुपये लोक शेवायचा शेवायचा प्रसाद. वा. म्हणजे बघा हे किती वृद्धी आहे. मी तुम्हाला सांगत होतो असं की त्यांच्या नावाने दिंडी आहे, मंदिर आहे, धर्मशाळा आहे, पण त्या लेकीसाठी तुकोबाराय आले म्हणून तो शेवायचा प्रसाद, तो जतन, ही परंपरा जतन करून ठेवली आहे. मी जसं म्हणालो देवाची कपडे आणि हे केवढी आलुलकीने, केवढ्या आपुलकीने, केवढ्या जिव्हाळ्याने हे करतात.
हीच गोष्ट आहे की महाराष्ट्रातली जी वारकरी परंपरा आहे, वारकरी विचार आहेत, या छोट्या छोट्या गोष्टींमधून जपून ठेवले गेलेले आहेत. जशी ही फॅमिली आहे तशी या मावळ तालुक्यामध्ये या देहू परिसरात अशी अनेक कुटुंब आहे जी अजूनही एकत्र राहतात, भाऊभाऊ विचाराने राहतात, थोरल्याचं ऐकतात, थोरले तो परंपरा जी नेतात पुढे त्याच्या पावलावर पाऊल टाकून बाकीची धाकटी लोक जे आहेत त्यांची मुलं मुली ही सगळी ही परंपरा हा विचार पुढे घेऊन जातात. तर मी एक मगाशी म्हणालो तसं विनंती करतो की तो गजर एकदा पुरात आपण जोराने करूया, ज्याच्यामध्ये भागीरथी मालोजी गाडी नंतर निळोबा राय पण म्हणजे ही सगळी परंपरा सांगणारा असा तो गजर आहे जो वारीच्या वाटेवर पण करतात. आणि नंतर पुंडली कवरदेवचा सुद्धा जो गजर आहे तो पण करूया. हा भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा राय. भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. सावता माळी गोरा कुंभार, सावता माळी गोरा कुंभार. भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम. ज्ञानोबा 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 मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत भागीरथी माता मालोजी गाडे की जय. कलेश्वर भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. गुरुदेव दत्त सब संतन की जय हो. भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. एकनाथ सावता माळी गोरा कुमार. भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. भागीरथी माता मालोजी गाडे एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम. ज्ञानोबा मावली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुझे हाता. आरती भागीरथी माता अनगडच्या भगीरथा गर्व हरण केला. चिमूनवर गटामध्ये रिकामा कटोरा भरविला. आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुझे हाता. आरती भागीरथी माता येलेश्वरा पूजले दूध नदीचे काढिले. जेवण दूध सेवया तुका वैकुंठी गेले. आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुझे हाता. आरती भागीरथी माता दर्शन तुझं घेता चरणी ठेवी तो माता. आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुझे हाता. आरती भागीरथी माता काली लोटांगण वंदिन चर डोळ्याने बाईन रूप तुझे. प्रेमे आलंगीन आनंद पूजन बाय वाळील म्हणे. ठोर कुमाय ठोबा कुमाय ठोर कुमाय ठोबा ठोर कुमाय ठोबा कुमाय ठोर कुमाय. पुंडलिकावर दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. संत भागीरथी माता मालोजी गाडे की जय. येलेश्वर भगवान की. पवन पुत्र हनुमान की जय. गुरुदेव दत्त सब संत की जय हो. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय.